हुकुम टाइगर का हुक्म। ठाणे लोकसभा चुनाव के मद्देनजर महायुति के प्रत्याशी के चुनाव प्रचार को गति देते हुए नवी मुंबई भाजपा उपाध्यक्ष और पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत ने अपनी पूरी ताकत झोंक दी है। इसी प्रचार कार्यक्रम के तहत पनवेल के विधायक प्रशांत ठाकुर ने वाशी स्थित दशरथ भगत के जनसंपर्क कार्यालय को भेंट दी और प्रभाग क्रमांक 65, 77 और 78 के चुनाव प्रचार और ग्राउंड लेवल के कार्य रिपोर्ट की पूर्ण तौर पर समीक्षा की। इस दौरान दशरथ भगत के साथ पूर्व नगर सेविका फशीबाई भगत, भाजपा युवा नेता निशांत भगत सहित भाजपा कार्यकर्ता मौजूद थे। इस दौरान गहन चर्चा के पश्चात प्रशांत ठाकुर ने चुनाव प्रचार कार्यक्रम और ग्राउंड रिपोर्ट पर अपना समाधान व्यक्त किया। मीडिया से बात करते हुए प्रशांत ठाकुर ने दशरथ भगत के नियोजनबद्ध चुनाव प्रचार की सराहना करते हुए कहा कि उन्होंने कार्यकर्ताओं को ऐसा सज्ज किया जैसे मनपा चुनाव हो। 20 तारखेला या ठाणे लोकसभा मतदारसंघाचं मतदान होत आहे आणि या 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जे उमेदवार आहेत सन्मान्य मस्के साहेब यांच्या विजयासाठी सर्व भारतीय जनता पार्टीने कंबर कसलेली पाहायला मिळते। आमचे सहकारी सन्मान्य दशरथ भगत साहेब त्याचबरोबर त्यांच्या निशांजी आणि सर्व परिवारानं या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांना अगदी एखादी महापालिकेची निवडणूक असावी या पद्धतीने सज्ज केलेलं पाहायला मिळते। आणि खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलेलं आहे की या निवडणुकीमध्ये इथे आम्हाला एनडीए म्हणजे महायुतीला निवडून आणण्यासाठी प्रत्येक जण काम करतोय आणि आपल्या इथले उमेदवार यांना विजयी करण्यासाठी जी धडपड आहे त्याहीपेक्षा नरेंद्र मोदी जी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे त्याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची धडपड है। इस दौरान प्रशांत ठाकुर ने अब की बार 400 पार का नारा देते हुए कहा कि देश की जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को तीसरी बार प्रधानमंत्री के रूप में देखना चाहती है। मुंबई मध्ये परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेला जो कॉस्मोपॉलिटन समाज आहे या सर्व समाजाला देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी केलेलं कार्य पूर्णपणाने परिचित आहे आणि त्यामुळे त्या प्रत्येकाला मोदींना मतदान करायचंय आणि त्यामुळे ते इथे मतदान केंद्रावरती आपापल्या जातील आणि मस्के साहेबांची निशाणी धनुष्यबाण निशाणी समोरचं बटन दाबतील धनुष्यबाणाचं पण मोदीजी पंतप्रधान व्हायला त्या एकेका मताची मदत होणार आहे आणि त्यामुळे या सर्वांच्या कामामध्ये प्रत्येक कृतीमध्ये मला आत्मविश्वास दिसतोय कि मस्के साहब निवडून येणार आणि मोदीजी पंतप्रधान होणार। वहीं उन्होंने आगे कहा कि आज महायुति के तौर पर नरेश मस्के उम्मीदवार जरूर हैं, मगर जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को ही अपना उम्मीदवार देखकर वोट करे। मोदी साहेब हे प्रधानमंत्री व्हावेत आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही अतिशय शक्तीने आणि भक्तीने आम्ही या ठिकाणी काम करत आहोत। आज या ठिकाणी पनवेलचे मतदारसंघाचे आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब या ठिकाणी आले होते। आमचे मनोबल वाढवलं त्याने। इथून आमच्या कार्यालयात येऊन त्या ठिकाणी चौकशी केली, माहिती घेतली की प्रचार कशा पद्धतीने काय स्थिती आहे त्या सगळ्या आमच्या स्थिती समजून घेतली। आम्ही त्याला पूर्ण रिपोर्टिंग केलं। आम्ही या ठिकाणी नरेश मस्के साहेब हे एक निमित्त आहेत, पण खरे उमेदवार हे मोदी साहेबच उमेदवार आहेत। या ठिकाणी खरे उमेदवार हे नाईक साहेबच आहेत आणि म्हणून आम्ही समर्पित भावाने मोदी साहेबांना फिर एक बार मोदी सरकार या देशाचं नेतृत्व पुन्हा त्यांच्या हातात दिले पाहिजे आणि ते देत असताना जगाचं नेतृत्व मोदी साहेबांच्या हातात येण्यासाठी प्रधानमंत्री होणे ही देशाची गरज आहे, ही जगाची गरज आहे, म्हणून आम्ही ताकदीने या ठिकाणी काम करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।